आपला भाऊ खास आलाय पनवेलमधून. तर पनवेलकर नमस्कार तुमच्यासाठी. खास आपला भाऊ 10 वर्षापासून वाट बघत होता, म्हणजे भाई हेड्स ऑफ आहे त्यासाठी. 10 वर्षानंतर आज तो आपल्या स्टोअरला आला आणि आपली धमाकेदार अशी ऑफर्स वगैरे बघून आलाय. पण आता भाऊ तुला तर खूप खूप धन्यवाद. काय वाटलं तुला इथे आल्यावरती? एक कॉलेज पासून स्वप्न पाहिलं होतं की नक्की दादाकडे जायला आणि रायडिंग घ्यायचं एक स्वप्न होते. आज ते स्वप्न पूर्ण झालं आणि खास दादाला पण भेटत होतं. भावाचा चॅनल आहे ना सबस्क्राईब करून या. सबस्क्राईब केल्यानंतर आहे ना तुम्हाला आपल्या RS46 बायकर सर्फेने एक चांगला असं गिफ्ट देण्यात येईल आणि गिफ्ट देण्यात येईल प्लस तुम्हाला डिस्काउंट पण असेल. कारण की भावाचं युट्यूबला सुद्धा चॅनल आहे आणि प्लस ते फॉलो करा आणि आपल्या इंस्टाग्रामला RS46 बायकर्स करून पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. याचे इंस्टाग्रामला 1,53,000 फॉलोअर्स आहेत आणि फेसबुकला 22,000 आहेत. तर आपल्या भावाला इंस्टावरती फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र भावांना, आज पुन्हा एकदा आपला मराठी युट्यूब तुमचं स्वागत. आजचा ब्लॉग खूप खास आहे. आपण 10 वर्षे पाहिलेलं आज स्वप्न आपलं पूर्ण होते. खास त्यातून चालले मुंबईला. तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल आय थिंक. आणि आज आता वाजलेत आपलं 7 वाजून 10 मिनटं झाले आणि आपलं झालं थोडंसं लेट झालंय. आपण आता डायरेक्टली भेटू आपला पनवेल रोडला डायरेक्टली. खूप आपली बघू शकता गाडी रेडी आपल्या अंटर. ह्या दिवसासाठी खूप प्रयत्न केले तर आज स्वामींच्या कृपेने आजचा तो दिवस आलाय. तुम्ही पुढे पुढे बघा आणि आजचा ब्लॉग कंटिन्यू करा. खूप मजा येईल तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला. चला काहीच कंटिन्यू करा. स्वामी म्हणतात रस्ता कितीही कठीण असला तर तू रस्ता सोडू नको. तुझं नशीब बदलायला मला एक क्षणी पुरेसं आहे. स्वामींची कृपा आपल्यावरती आहेच. आणि आता आपण जसं पनवेल रोडला बघू शकता तुम्ही, हा समोरचा वातावरण खूप छान आहे. आणि मला असं झालं की कधी दादाचं शॉपला पोचतं असं झालं आहे. आणि ह्या क्षणाचा आतुरता खूप पाहिलं मी गाईस. तुमचंही स्वप्न पूर्ण हो स्वामींच्या कृपेने, जसं आज माझं स्वप्न पूर्ण होते. आणि मी पुन्हा पुन्हा तेच बोलते कारण मला आनंद आहे की एवढं की मला असं आलं की कधी तिथे जात. सो काय जसं आता पोचलं आपण पनवेलला. ते गाडी तिकडे पार्क केली मस्त आणि स्टेशनचं आपलं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर. फायनली आपल्या पनवेल स्टेशनला पोहोचले. बघू शकता तुम्ही की सर्वांची धावपळ बघू शकता तुम्ही. प्रत्येकजण जॉबला किंवा स्वप्ननगरीमध्ये स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावत असतात. तुम्ही बघू शकता तुम्ही. हा जिथे प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो त्या आपल्या स्वप्ननगरी मुंबईमध्ये तुमचं स्वागत. माझ्यासारखे असे अनेक बॉईज आपल्या स्वप्ननगरी मुंबईमध्ये येत असतात आणि आपले स्वप्न पूर्ण करत असतात. मुंबई कधीच कोणाला नाराज करत नाही आणि आपल्या मराठ्यांसाठी खास मुंबई दिवस रात्र उभी असते आणि सर्वजण प्रामाणिकपणे कष्ट करत असतात. सो गाईज फायनली आपण पोहोचले स्वप्ननगरी. आपली मुंबई, आमची मुंबई, आपली मराठ्यांची मुंबई. जस्ट इथून आपण जाणार आहे मरीन लाईनला. कॉलेज टायमाला आलं असताना आपण इथे आलो असतो 2018ला 17ला. त्यानंतर आपलं येणं झालं नाही काही कारणामुळे. जसं आता आपण फायनली आपण मरीन लाईनला जाऊ, थोडासा आनंद देऊ आणि खाऊ घाललेला आपण मस्त छानसा असा नाश्ता करू आणि त्यानंतर आपण जाऊ आपला ड्रीम कंप्लीट करायला. थोडीशी आपण शॉपिंग करू. आलो तर इथे बघू कसं वाटतंय. चला काहीच. आज खूप गरम होते. आता वाजत आपला 9:30 होऊन गेलेत आणि आपला जुगाड बघू शकता तुम्ही. छोटासा आपला फॅन. खूप फरक पडतो आणि खूप मस्त वाटते. कताला आझाद मैदान बघू शकता तुम्ही. सो गाईज आता पोचला आपण आझाद मैदानावरती. बघू शकता तुम्ही लाखो बॉईजचं लाखो गर्लचं स्वप्न असतं या मैदानावर केलं. इथंच प्रॅक्टिस करून असे अनेक आपले धुरंधर आणि आपला गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर त्याच ग्राउंडवरती प्रॅक्टिस करताना भेटला. आणि बघू शकतो तुम्ही आयुष म्हात्रे खास चेन्नईकडून खेळताना भेटेल तुम्हाला बघायला. आणि खूप छान असा क्लायमेट आहे. तुम्ही बघू शकता थोडासा गरम होते पण खूप छान असा व्ह्यू बघून तुम्हाला कसं वाटतंय हे आपला स्वप्ननगरीमध्ये. बघू शकता आज थोडासा ग्राउंड खाली नंतर काहीच तासानंतर तुम्हाला फुल भरलेलं दिसेल. बघूया त्या बॉलवर काय होते. 6 का 4 सुन के बॉल डॉट. ये नाइस बॉल.
जस्ट आता पोहोचलो काऊ गल्लीमध्ये, थोडासा आपण नाश्ता करू, नंतर इथून जाऊ आपण डायरेक्टली मरीन लाईनला. खूप दिवसानंतर कॉलेजची आठवण येतं डायरेक्टली, कारण आम्ही सर्व फ्रेंड्स एकत्र होतो आणि आज सर्वजण जॉबच्या कारणमुळे बिझी आहेत. आज मी एकटा आलो आहे आणि बघू शकता तुम्ही. चला काय थोडासा नाश्ता करून घेऊ. सो गाईस फायनली आता जस्ट आपल्या लोकेशनमध्ये पोहोचलो आहे. बनाडाचा लोकेशन आहे. बनाडाचा आपला तडपता पडता ऊन, खूप मजा येणार आहे. दाखवतो तुम्हाला समोरचा नजारा. जस्ट पोहोचलो मरीन ड्राईव्हला. चला गाईस, खूप वर्षानंतर आले. कॉलेजची आठवण एक ताजी झाली. खूप मस्त वाटतंय आणि मिस करतो त्या आठवणी. बघू कधी आता ग्रुप आमचा येईल परत फिरायला इथं माहीत नाही ते, पण जसं आता आपण घेऊ आनंद मस्त आपला मरीन ड्राईव्हचा. थोडा वेळ आपण थांबू आणि त्या वातावरणाचं मस्त आपण निवांत बसू. त्यानंतर आपण जाऊ आपल्या ड्रीम कंप्लीट करायला. कसं वाटतं तुम्हाला आजच्या आपलं मुंबई? बघू शकता तिकडे सगळं सेल्फी घेत आहे. वा वा, खतरनाक असेल दाखवतो तुम्हाला. हा समोरचा नजारा कसा वाटतंय बाबड्यांनो? जर आपल्या चॅनलला नवीन असेल कोण मुंबईमधलं, नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि मला एक व्हॉट्सअप कॉल येते, त्यानंतर मी रिसीव करणार. हो वा, ही आपली स्वप्न नगरी. कसा वाटते तुम्हाला? जबरदस्त. खतरनाक असा ऊन पडले आणि हा समुद्र किनाराचा लाटांचा आवाज मन फक्त मन शांत करणारा. असे कित्येक जण येत असल्या मरीन लाईनला, जिथे आपलं मन शांत करण्यासाठी येत असेल. तुम्ही बघू शकतो पूर्ण टोटली खूप सणाचं वातावरण, पण थोडंसं गरम होतं आणि कारण ऊन असल्यानं जातं इथे आपल्याला थोडीशी गर्दी भेटत नाही बघायला. तो आता जस्ट आपण झाडाखाली बसून निवांत एकदम शांत लाटांचा आवाज आपण एन्जॉय करू. चला नाही. A few moments later. सो गाईस मरीनवरून निघालो होतं. जसं आता पुणे टॅक्सीमध्ये खूप दिवसानंतर बसलो. टॅक्सीवाले खूप छान मराठी बोलत होता. खूप छान वाटलं बघून. आता आपण चाललो परेलला ए टू झेड इंडस्ट्रीमध्ये. आता आपण डायरेक्टली तिथेच गेल्यानंतर तो गाईस फायनली पोहोचला तर परेलला ए टू झेड इंडस्ट्रीमध्ये. पूर्ण रोड बघू शकताना दादा जस्ट आतमध्ये चाललं बघू शकतो दादाचं शॉप. आणि पूर्ण दिवसभर मुंबई पूर्ण हिंडलो आहे आणि खूप एन्जॉय केलं. आणि दादाचं शॉप बघता चेहऱ्याचा तुम्ही आनंद बघू शकता, गंगडत मावत नाही. जसं आता आपण आतमध्ये जाऊ आणि दादाकडे काय ऑफर भेटते आणि आपल्याला जे स्वप्न होतं आपलं आज ते पूर्ण. आणि खास दादाला पण भेटायचं होतं मला, त्यात दादाचं भेटणंही पूर्ण होईल. भाऊ चला आतमध्ये गेलं तर काय काय ऑफर्स भेटतात आपल्याला बघायला. चला काहीच आता फायनली आपण चाललो आहे आतमध्ये. जय महाराष्ट्र. आता येस, नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. हा यस. कसं आहे बोलतो? बस बाकी मस्त. खूप दिवसात मध्ये कमसं मॅक्झिमम 10 वर्षापासून तुला भेटण्याचं स्वप्न होतं, आज ते अरे वा. पूर्ण झालं आज. कडक. चला काय आता दादाकडे बघू काय काय ऑफर येते. आपण दादा काय काय ऑफर लावले आता? काय रायडिंग गिअर्स बघतो. यस. हा. आणि आता महाराजांचा शिवराज्याभिषेक येतोय 7 जूनला, त्यासाठी ऑफर काय लावले का अजून? त्यासाठी पण कडक ऑफर काढा ना आपण. तुझ्या निमित्त चल एक हा, चालेल. पण म्हणू आपण चालेल. मस्त एक ती ऑफर. काय तारीख येते? 6 जून. 6 जूनला. चल त्या निमित्त एक मस्त ऑफर. आता तू बोललास म्हणून आताच आपण काढूया एक ब्लूटूथ वरती, ब्लूटूथ फ्री काढूया. चालू. चला बघूया आता. बाकी रायडिंग गिअर्स वरती आहेत, हेल्मेट्स वरती. जसं की आता आपलं 5000च्या हेल्मेट वरती एक ब्लूटूथ फ्री आहे. ऑफर चालू आहे आपली 15,999 वरती. जॅकेट, पॅन्ट, शूज. हेल्मेट पाहिजे तर हेल्मेट घेऊ शकतो. हेल्मेट नको तर टॅग बॅग घेऊ शकतो. टॅग बॅग नको तर हायड्रेशन बॅग. चालेल. जसं की आता गरमीमध्ये तुला पण पाण्याची खूप गरज लागली हो, असणार. yes. त्यासाठी मग हायड्रेशन बॅग आपण त्यावरती देतोय. ठीक आहे. प्लस आपल्याकडून एक ग्लव्स फ्री असणार आहे. ओके चालेल. चला बघूया. खास दादाला 10 वर्षाचं स्वप्न आज बघायला आलं भेटलंय. कसं वाटतं? एकदम मजा येते ना? मस्त ठीक एक आहे. आपली पण आता एक व्हिडिओ आपण भाऊची टाकू. चालेल. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, जैन पुन्हा स्वागत आहे तुमचं आवडतं स्टोर ज्याचं नाव असणारे RS फोर्टी बायकर्स. आणि आपला भाऊ खास आलाय पनवेलमधून. तर पनवेलकर नमस्कार तुमच्यासाठी. खास आपला भाऊ 10 वर्षापासून वाट बघवता, म्हणजे भाई हेड्स ऑफ आहे त्यासाठी. 10 वर्षानंतर आज तो आपल्या स्टोरला आला आणि आपली धमाकेदार अशी ऑफर्स वगैरे बघून आलाय. पण आता भाऊ तुला तर खूप खूप धन्यवाद. काय वाटला तुला इथे आल्यावरती? एक कॉलेज पासून स्वप्न पाहिलं होतं की नक्कीच दादाकडे जायला आणि रायडिंग घ्यायचं एक स्वप्न होते. आज ते स्वप्न पूर्ण झालं आणि खास दादाला पण भेटत होतं. आणि धन्यवाद, एवढं धन्यवाद. सर्व बघून खूप मस्त वाटलंय. घातल्यानंतर जरा म्हणजे आज पूर्ण दमलो पूर्ण ट्रॅव्हलिंग करून आणि त्यानंतर एक स्माईल आणि एक हॅपीनेस भेटेल. फायनली आज आपलं स्वप्न
पूर्ण झालंय. पूर्ण झाले आणि Correct. आनंद वाटतोय. आणि दादाला एकच कारण की आमच्या पनवेलमध्ये तुमचे शॉप नक्की खूप करा. लोकांचं स्वप्न आहे की पनवेलमध्ये पण एक स्टोर ओपन करा, पण ती पण इच्छा आपण पूर्ण करणार आहे. त्यासाठी हळूहळू आपला टाइम लागणार आहे. भावाने जो पूर्ण घेरवेर केलेला तो एक्झॉरचा घेतलेला, एक्झॉर निंबस, एक्झॉरची डेल्टाची पॅन्ट, लेवल 2 असं आर्मर्स असणार, त्याच्यामध्ये सॅटेकचा आर्मर्स असणार आहे, वॉटर रेजिस्टंट शूज घेतलेले आहेत आणि भारी असं हेल्मेटचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये 5000च्या वरती ब्लूटूथ फ्री असणार आहे. तर मागे आपलं ब्लूटूथचं सुद्धा काम चालू आहे. काय सांगू शकतोस पनवेलकरांना? आणि पनवेलकरांना नक्कीच आपला पण दादाचं शॉप पनवेलमध्ये ओपन आहे. सर्व जणांचे मला पण फीडबॅक आले की Yes. दादाचे आपले पनवेलमध्ये शॉप असणं गरजेचं आहे. मी तेच तिथे गेलं की दादा रिक्वेस्ट करेल की दादा पण त्याचा आता प्रयत्न सुरू नक्कीच नक्की, करेल. नक्की. आणि तोपर्यंत पनवेलकर नक्कीच आपल्या दादाच्या शॉपला व्हिजिट करा. आणि माझे जे सबस्क्रायबर तुम्ही पण आपल्या इथे येण्याचा प्रयत्न करा. आपला Yes. शॉपचा ऍड्रेस सांगा तुम्ही. नक्की भावाचा चॅनल आहे ना सबस्क्राईब करून या. सबस्क्राईब केल्यानंतर आहे ना तुम्हाला आपल्या RS46 बायकर्स तर्फे एक चांगला असं गिफ्ट देण्यात येईल आणि गिफ्ट देण्यात येईल प्लस तुम्हाला डिस्काउंट पण Discount देईल. देईल. कारण की भावाचं युट्यूबला सुद्धा चॅनल आहे आणि प्लस ते फॉलो करा. आणि आपल्या इंस्टाग्रामला RS46 बायकर्स करून पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. याचे इंस्टाग्रामला 1,53,000 फॉलोअर्स आहेत आणि फेसबुकला 22,000 आहेत. तर आपल्या भावाला इंस्टावरती फॉलो करायला विसरू नका. भाऊ तुझी इंस्टा आयडी आणि युट्यूबची आयडी टाक. चालेल, ठीक आहे. आणि एक मराठी माणूस एवढा पुढे जाते, खूप आनंद अरे. वाटतो त्याला. खूप खूप तर मस्त. आपला- मला एकच सांग, स्टार्टिंगला जे महाराष्ट्र गाव बोलतो ते कारण की कसं आहे आपली मराठी भूमी Yes. छत्रपती शिवाजी Yes. महाराजांचा वारसा आहे आपल्यावरती. Yes. आणि एक आपण आपला महाराष्ट्र धंदा करतो म्हणजे जय महाराष्ट्र यायलाच Yes, पाहिजे, जय yes. शिवराय यायलाच पाहिजे. एक बोलतात ना आपल्या मनात ते बसलेले. आणि एक स्टार्टिंग मी करू, मी पण ब्लॉगची सुरुवात करतो जे माझं तुझ्याकडून बघून सुरुवात अरे, करतो. त्याला एक नंबर. मी दादा कडक. करतो की आपण का ना आपला महाराष्ट्राला पुढे रावस एकदम कडक. कारण कसं आहे आज आपण आहे ना वाया ना आज भारतीय देशात पण पोहोचलोय. कारण की एक आपली एक बोलायची पद्धत पद्धत वगैरे आणि- खूप लोकांना आवडते. कारण की मी बोलतो तर मला वाटत नाही असं, पण खूप लोक बोलतात खूप की नाही जी ती व्हिडिओ बनवत असते खूप चांगली असते. बस तो तुमचा रेल असतो त्यामध्ये, मी फॅक्ट असतं की खतरनाक असतं येस. त्यामध्ये. कारण की त्याच्यामध्ये मेन जे लोकांना खरं आहे विश्वास असतो त्याचा. तेच असणार आहे. आणि जसं की भावाने आपलं व्हिजिट केलं ते लोअरपराच्या आउटलेटला केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 आउटलेट आहेत, एक दादरीस. पण भावाने फोन करून विचारलं की तू कुठेस. हा. मी ठीक खास आहे. त्याच्यासाठी आलो. ठीक मला आहे. दादरला पण दादर मला जवळ पडत, पण दादर Yes. नाही खास आपल्याला पण आवडत. कधी मी नाही भेटलो तर नाराज नका नका हो. होऊ. मी तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती सुद्धा भेटेल किंवा त्या स्टोरला असेल तर त्या स्टोरला सुद्धा व्हिडिओ कॉलवरती होईल काम. पण माझ्यासाठी येत आहेत ते खूप मला म्हणजे खूप माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे ती आज. आणि आपल्या भावाने तुमच्याकडे पण बिझनेस करायचं एक आयडिया निर्माण होते सर्वांना की कसं बिझनेस कसं करायचं. कारण की आपला मराठी माणूस yes. तेही तुम्ही काही व्हिडिओ मध्ये रील्स मध्ये सांगा, नक्की, आपले नक्की. मराठी पण अजून पुढे जातील. आपल्या प्रत्येक व्यक्तीला पुढे घेऊन जायचं हे आपल्या मनात आणि आपलं एक स्वप्न आहे. एक वारसा करून आपण सर्वांना पुढे घेऊन जाऊच. आणि जसं की भावाने आपल्याकडे शॉपिंग केली अशीच ही व्हिडिओ तुम्ही सुद्धा व्हायरल करा. तुम्हाला जर चांगल्या प्राइस मध्ये चांगले गिअर्स जर घ्यायचे असतील तर एकच स्टोअर असणार आहे, त्याचं नाव असणार आहे RS46 बायकर्स, जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गुगलला सुद्धा आमचे 4.5 रेटिंग्स रिव्ह्यूज आहेत. तर नक्की तुम्ही सुद्धा आमच्या दोन्ही आउटलेटला व्हिजिट करा. थँक्यू. थँक्यू. जय जय महाराष्ट्र. येस. ट्रेनला फुल ऑन गर्दी होती. सो गाईड्स ज्याच उतरले पनवेलला आता वाजत 8. एवढी गर्दी मी कधीच लाईफमध्ये पाहिली नव्हती. बापरे. सो गाईस फायनली पोहोचल्या आता आपल्या पनवेलमध्ये. आणि दादा लवकरच आपल्या पनवेलमध्ये शॉप ओपन करणार आहे. दादानी इंस्टाला स्टोरी लावले तुम्ही दाखवले तुम्हाला जसं जातो पार्किंगला. आणि आता मग सो गाईज खूप दमले. आता आपण डायरेक्टली भेटू आपल्या घरी. चला गाईज, बाय बाय पनवेलकर, बाय बाय परेल. थँक्यू दादा. आणि सो गाईज फायनली आता आपल्या घरी आलो. खूप दमलो आहे. आणि त्या लोकल ट्रेनमध्ये जो प्रवास करतात त्या सर्वांना आपला सलाम. खूप गर्दीमध्ये खूप गर्दी. आता आपला ड्रीम हेल्मेट पण आपल्याला माहिती आहे आतमध्ये बघू शकता तुम्ही. आणि आपलं पूर्ण ड्रीमचं सामान पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्हाला एक एक करून मी अनबॉक्सिंग करून दाखवेल नेक्स्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये. आणि आजचा तेवढं तिथं ठेव. खरं सांगतो खूप दमलो आहे. आणि तुम्ही लास्ट टाइम बघितलं स्टेशनवरून कसं मी ते कॅरीबॅग घेऊन आलो आतमध्ये आणि गर्दीमध्ये एवढा असं झालं की बाईक घेऊन गेलं असं खूप छान झालं असं. पण म्हटलं पटकन म्हटलं ट्रॉफिकच्या इश्यूमुळे मी गेलो नाही घेऊन. आणि आता खूप पस्तावा झाला त्या गोष्टीचा. असो ड्रीम आपलं कंप्लीट झालं. या ड्रीमसाठी खूप मेहनत घेतली आणि कम से कम मॅक्झिमम आपल्याला या ड्रीम कंप्लीट करायला 10 वर्ष लागली. आपण ह्या आधी घेऊ शकलो पण काही कारण आपल्याला तर घेता नव्हतं. आज फायनली तो दिवस आपला आलं. खूप मस्त वाटते. आणि तुमचंही स्वप्न पूर्ण होतील. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा. आणि जर आपलं चॅनल कोण नवीन असेल नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सपोर्ट करा. आणि एक गोष्ट जर तुम्हाला तिथं रायडिंग गिअर घ्यायला जायचं जर आपलं चॅनलचं नाव सांगा सूरज मोहिते. आणि तुम्ही कोड वापरा 46
आणि नाव सांगा तुम्हाला तर खूप असे अनेक सारे ऑफर भेटेल आणि तुम्हाला गिफ्ट भेटेल दादाकडून. दादाच्या इंस्टाग्रामलाही तुम्हाला दादा रील्स टाकेल, ती नक्की बघा आणि दादालाही फॉलो करा. आणि लवकरात लवकर पनवेलमध्ये तो दादा ओपन करणार आपला शॉप लवकरात लवकर. आणि खूप आनंद वाटते, तो बोलला की डायरेक्टली मी प्रयत्न करतो की पनवेलमध्ये ओपन करण्यासाठी. खूप मस्त वाटते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला, लवकर तुम्हाला सगळं सेटअप भेटेल मोठो ब्लॉगचा. नेक्स्ट मंथमध्ये अजून तुम्हाला खुशखबर भेटणार आहे. आपल्याला एक गोप्रोचं प्लॅनिंग करते किंवा डीजे दोघांपैकी एक घेऊ आपण तो. आणि आपला पावसाळ्यामध्ये पूर्ण धुमाकूल घरू. आणि तुम्ही असंच आपल्या ब्लॉगवरती प्रेम करत राहा आणि भरभरून तुम्ही लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि आपला मराठी यूट्यूब चॅनल तुम्ही नक्कीच सपोर्ट कराल. आजचा तुम्हाला हा रायडिंग गिअर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा भेटू न्यू ब्लॉगमध्ये.